नाशिक महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते सीमारंजन ठाकरे यांनी गटनेते कार्यालयात कामकाजाची औपचारिक सुरुवात केली। या निमित्ताने राजीव गांधी भवन येथील गटनेते कार्यालयात तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहत सौ सीमारंजन ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या। यामध्ये महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास अण्णा शिंदे, शिवसेना गटनेते अजयजी बोरस्ते, नगरसेवक मुकेश शहाणे, अंबादास खैरे, सोपान कडलक, राजेश गांगुर्डे आदींसह राकेश गांगुर्डे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना सीमा ठाकरे यांनी सांगितलं की जनतेच्या सर्वच प्रश्नांसाठी हे कार्यालय सदैव खुले राहणार असून जनतेचे प्रश्न इथूनच मार्गी लावण्यात येणार आहेत। नाशिक महानगरपालिकेत गटनेत्याच्या कॅबिनची आज इथे उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटनाला सर्व मान्यवर येऊन गेले शुभेच्छा द्यायला, त्यांना पण माझा खूप खूप आभार आहे। या कॅबिनचं आज उद्घाटन झाले। सगळ्यांनी आपल्या समस्या घेऊन येथे यावं। नगरसेवकांसाठी बसायला पण एक कॅबिन केलेली आहे आणि नागरिकांच्या काही पण समस्या असतील त्यांनी बेझिझक आपल्या समस्या इथे सांगाव्यात। नागरिकांचे काही कामं असतील, काही समस्या असतील, त्यांनी इथे येऊन आपल्या समस्या सांगावं। या समस्या सोडायला मी इथे कॅबिन मध्ये आहेच। या ठिकाणी सर्व मान्यवर येऊन गेले, त्यांचे पण खूप आभार, खूप धन्यवाद। न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।